महापगारे म्हणून आहेत काँग्रेसचे, प्रकाश पगारे म्हणून. त्यांनी काल स्वतःच्या व्हॉट्सअपला फेसबुकला एक पोस्ट केली होती की मोदीजींचं साडी नेसलेली असेल आणि ती पोस्ट त्यांनी व्हायरल केली होती. अतिशय एखाद्या पंतप्रधानांबद्दल अशी पोस्ट टाकणं एकदम निंदनीय आहे आणि आम्ही ते सहन करणार नाही. आता पुढचा भाजपा आम्ही ते सहन करणार नाही. म्हणून त्यांनी जे केलं होतं साडी नेसली तशीच करा आम्ही साडी नेसू. आम्ही त्यांना साडी नेसून त्यांचा सत्कार केला. या संदर्भात कोणती पोलीस कंप्लेंट किंवा करण्यात आली? पोलीस स्टेशनला मेंपडा स्टेशनला अगोदर अर्ज केला होता की त्यांनी असं केलं होतं. काल मला एक फोन आला साधारण 4:30च्या दरम्यानमध्ये की मी सुरेश पाटील बोलतोय, परंतु माझ्या कॉलर टोनवर बघितलं तर त्याच्यावरती संदीप माळी म्हणून नाव आलं. मी पुन्हा त्याला विचारलं, अरे म्हटलं तू संदीप माळीचं नाव आलं, तू सुरेश पाटील कसं काय सांगतो? नाही, संदीप पाटलाच्या नावाने आहे माझ्याकडं. म्हटलं ठीक आहे, काय काम आहे? तर म्हणे आपल्याला तुमच्या एरियामध्ये सोसायटी डेव्हलप करायची, त्या डेव्हलप करण्यामध्ये मामा तुम्ही आम्हाला मदत केली तर आपलं ते काम सक्सेस होईल, तेव्हा आम्हाला मदत करा. आता तुम्हाला वेळ आहे का भेटायला? म्हटलं नाही, मी कलेक्टर ऑफिसला होतो नेमका. म्हटलं आज तर नाही, पण उद्या 11, 11:30 वाजता मी भेटेल, त्यावेळेस आपण बोलू. तर 11:45 त्याचा मला फोन आला का कुठे आहेत? तर म्हटलं आता मी मोठा मुलगा आला आहे, म्हटलं तुम्हाला घेऊन डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये डोळे चेकअप करण्यासाठी जाणार आहे. तेव्हा ते आटपलं का मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो, बघू आपण काय कोणती सोसायटी काय कुठं मदत लागली तर मी करतो. मी आतमध्ये गेल्यानंतर मग त्याचा परत फोन आला, कुठे? म्हटलं आता मी खाली हॉस्पिटलच्या खाली उतरलो आणि ते आमचे माजी अध्यक्ष आहे पुलिनभाई जैन, त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. तिथं मला बोलवल्यानंतर मी बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर नंदू परब, भाजपचा जिल्हाध्यक्ष, संदीप माळी, अशी 10-15 जण गाडीतून उतरले आणि गाडीतून उतरून लगेच मला सांगितलं की मोदीची पोस्ट मला दाखवली ती, ही तुम्ही व्हायरल केली का? म्हटलं व्हायरल ती पोस्ट आलेली, फक्त ते फॉरवर्ड मी केलेली आहे. म्हटलं तुझी लायकी आहे का? तुझ्या महार समाजाची लायकी आहे का तुझी मोदीच्या विरोधात बोलायची? म्हटलं हे बघ, तुम्ही इतक्या वेळेस म्हटलं पंडित नेहरू असतील, राजीव गांधी असतील, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, काँग्रेसच्या कोणत्या नेत्याबद्दल तुम्ही कशा पोस्ट व्हायरल केल्या? म्हटलं ही अशी आमची व्यक्ती स्वातंत्र्याला तुम्ही गदा घालून आमच्यावर दबाव आणता का? म्हटलं मी कदापि हटणार नाही. म्हटलं तुम्ही मला साडी नाही आणखी काय करा, मी माझ्या तत्वाशी ठाम आहे. तुम्हाला जर मला ही पोस्ट वाईट वाटत असेल तर तुम्ही माझ्यावरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. ही भूमिका तुम्हाला कोणी घ्यायची? हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? नाही, आम्ही आता बघतोच. म्हटलं या माणसापासून माझ्या नाही माझ्या कुटुंबाच्या जीवाला सुद्धा, आणि हा जो संदीप माळी आहे याच्यावरती 22 गुन्हे दाखल आहेत. हा तडीपार माणूस आहे. आणि हा नंदू परब कोण? आज 65 बिल्डिंग झाल्या. या नंदू परबच्या किती बिल्डिंग डोंबिवलीमध्ये आहेत याची सगळा इतिहास आम्हाला 50 वर्षाचा माहिती. ही काय यांची अवकात आहे? आज एवढं आयुष्य, 50 वर्षाचं आयुष्य आम्ही डोंबिवलीमध्ये घातलं, निष्कलंक, आणि एक सुद्धा पोलीस स्टेशनला आमच्या विरोधात कुठला गुन्हा दाखल नाही. म्हटलं तर आज हा माझा अपमान नाही. त्यांनी जे मला जातीवाचक शिवीगाळ केली ना, हा सगळ्या बहुजन समाजाचा आमचा जो समाज आहे त्या समाजाला त्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जी अवहेलना केली आमची, त्याचा या ठिकाणी मी निषेध करतो. आणि त्यांनी मला गाठवायचं होतं, मला तर त्यांनी चॅलेंज करायला पाहिजे होतं का काँग्रेसच्या नेत्याला आम्ही साडी नेसवायला येतो म्हणून. मग मी माझे पदाधिकारी सगळ्याला बोलावलं असतो, पण तुमच्यात हिंमत नव्हती मला या सगळ्यांना बोलवायची. कारण तुम्हाला माहिती आहे काँग्रेस जर पेटली डोंबिवली कल्याणमध्ये तर आपली काय अवस्था राहील हे चांगलं माहिती. तुम्ही कोणत्या धुंदीमध्ये तुम्हाला माहित नाही काँग्रेस काय कल्याण डोंबिवलीमध्ये. आज इथं तरुण तडफदार कार्यकर्ते इथं कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. आमच्या अनेक पदाधिकारी आमचे आक्रमक आहे, पण आम्ही त्यांना दाबतोय. तर त्यांना फक्त मला एकट्यालाच गाठवायचं होतं आणि माझ्या मुलाला गाठवायचं होतं. तर या विरोधामध्ये आता DCP साहेबांशी आम्ही चर्चा करणार आहे. आज वास्तविक पाहता बाळासाहेब थोरात असतील, विलासराव देशमुख असतील, सगळे वरिष्ठ नेते, गोविंदराव अधिक असतील, राष्ट्रीय पुरस्कार घेतलाय मी. लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार घेतला. असे किती संकट आले तर मी डगमगणारा कार्यकर्ता नाही. तो काँग्रेससाठी जीव गेला
तरी मागा हटणार नाही, पण यांची वाट लावणारच. हे गुन्हेगाराला आम्ही धडा शिकवणारच. पहिली रिएक्शन हीच आहे की जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे आणि त्याचा जेवढा निषेध करावा तो कमीच आहे. मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये संविधानाने आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे आणि आमचे ज्येष्ठ पदाधिकारी जे 15 वर्ष डोंबिवलीचे ब्लॉकचे अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्यात. आज त्यांचं वय 72 आहे. असे आमचे सिनियर पदाधिकारी यांच्यासोबत यांना एक फोन केला जातो की मामा तुमच्याशी काम आहे. मामा त्यांच्या मिसेसला घेऊन ते स्वतः हॉस्पिटलमध्ये होते, काम आहे तुम्ही बाहेर या असं खोटं बोलून त्यांना बोलवलं. आणि बीजेपीचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे पदाधिकारी ज्यांची पार्श्वभूमी अतिशय गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत, गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे, अशा गावगुंडांना घेऊन त्यांना धमकवण्यात आलं. त्यांना जातीवाचक त्यांची लायकी काढण्यात आली आणि त्यांना साडी घालण्याचा जो प्रकार त्यांनी केला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, त्याचा जेवढा निषेध करायचा तो कमी आहे. मी स्वतः डीसीपींशी बोललो, डीसीपींनी आम्हाला 5 वाजता बोलवलेलं आहे. त्यांच्यावर FIR दाखल करण्याची मागणी केली आणि मुख्यतः मामा पगारे हे मागासवर्गीय आहेत, त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही, किंवा जर नाही केले तर आम्ही मोठ्या प्रकारचं आंदोलन करू. आणि अशा प्रकारच्या जर घटना जर भविष्यात जर घडत गेल्या तर ह्याला जर वेळीच आवर नाही घातला तर उद्या सर्वसामान्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर पण गदा आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी करतील. मला असं वाटतं, तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती आहे, गेल्या 11 वर्षापासून राहुलजी असतील, जवाहरलाल नेहरूजी असतील, इंदिराजी असतील, सोनियाजी असतील, मनमोहन सिंगजी असतील, काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांवर असे व्हिडिओ त्यांनी बनवून किंवा असे फोटो त्यांनी एडिट करून त्यांनी पोस्ट केलेले आहेत सोशल मीडियावर. पण काँग्रेसने कधीही अशा प्रकारे कुठल्याही भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट सोशल मीडियावर टाकली म्हणून त्याला जाऊन मारहाण करणं किंवा अशा प्रकारचे घाणेरडे प्रकार करणं हे आमच्या काँग्रेसच्या रक्तामध्ये नाही, ही आमची संस्कृती नाही. काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे, संविधानाला मानणारा पक्ष आहे आणि आम्ही 11 वर्ष झाले आम्ही भाजपच्या विरोधात आंदोलन करतोय, मोर्चे करतोय. आपण सर्वजण ते कव्हर करता, पण अशा प्रकारची कुठली गलिच्छ भाषा असेल किंवा अशा प्रकारची मारहाण असेल किंवा असं व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम असेल, हे कुठल्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असेल, पदाधिकाऱ्यांनी असेल, त्यांनी आजपर्यंत केलं नाही. आणि त्यांनी जो हा प्रकार जो केलेला आहे तो साडी घालण्याचा, खरं बघाल तर यांनी बांगड्या भरल्या पाहिजेत की 72 वर्षाच्या माणसाला तुम्ही साड्या घालता. तुमच्यात जर हिंमत असेल, ती पोस्ट त्यांनी व्हायरल केलेली नव्हती, ती त्यांनी पोस्ट बनवलेली नव्हती. मामांना जी पोस्ट आली होती जी त्यांना पोस्ट फेसबुकवर आली त्यांनी ती फॉरवर्ड केली होती. मग ही जी पोस्ट त्यांनी तयार केली, तुमच्यात जर एवढी हिंमत असेल तर ज्याने ही पोस्ट तयार केली त्याला जाऊन मारा, त्याला जाऊन साडी घाला ना. मी त्या पोस्टचं समर्थन करणार नाही. पंतप्रधान असतील किंवा विरोधी पक्षनेते असतील किंवा देशातले राज्यातले कुठलेही नेते असतील, यांच्याबद्दल त्यांच्यावर वैयक्तिक टीका करणं किंवा त्यांच्यावर वैयक्तिक पोस्ट करणं याचं समर्थन कधी काँग्रेस पक्ष करत नाही. जर त्यांना मामांची पोस्ट चुकीची वाटली होती तर त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन रीतसर मामांच्या विरोधात तक्रार नोंदवायला हवी होती आणि कारवाईची मागणी करायला हवी होती. पण असं खोटं बोलून त्यांना धमकी देऊन त्यांना जो त्यांनी साडी घालण्याचा प्रकार केलाय, ते मला असं वाटतं याच्यात मामांचा अपमान नाहीये. हा आपल्या देशातल्या व्यक्ती स्वातंत्र्य, जे लोकांकडून व्यक्ती स्वातंत्र्य, हा त्याचा अपमान आहे, हा लोकशाहीचा अपमान आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.